श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार. श्री गुरु चरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले एक 60 वर्ष वांझीसी एका पुत्र झाला परियसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियसी शौनक गोत्री प्रवरसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियसा. वर्षेसाठी झाली तिची पुत्र नाही तिचे कुशी वांझ म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्य नेम असे थोर गुरु दर्शना येत असे. निरांजन प्रति दिवशी आनोनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करीती हासोनी तया द्विज स्त्रियसी. श्री गुरु म्हणती तियसी काय अभिष्ट असे मानसे आणि तेसी प्रति दिवशी निरांजन परोपरी. तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पाविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोणी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवित असे कर जोडून निपुत्री कामी लोक निंद्या. आता पुरे जन्म मज 60 वर्ष झाली सहज आम्हा आता वरदीचे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवित असे त्यावेळी. ऐकोणी तिचे वचन श्री गुरु म्हणते हासून पुढील जन्म जाणे कवण तुते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तीपूर्वक भावेसी करिता झालो संतोषी कन्यापुत्र होतील तुझा. इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती तियसी. श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठ बांधवनी विनवित असे कर जोडीने एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी झाली स्वामी परियसी होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती. अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीत असे स्वामी अश्वत्थाची परियसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नरली. स्वामींनी दिधला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरु शकून गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहु दिवस करिता झाले मज प्रयास काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणते हासून अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नव्हे परियसा. आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमतिरी अमरजा वाहे निरंतरी भीमरथी समागत. तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी ओ एक म्हणे आम्हा सहित अश्वत्थाची. ऐकोणी श्री गुरुचे वचना विनुत असते अंगना अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती ती अश्वत्थ वृक्षाची निंदा कशी महिमा असे अपारते असे समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणे निरूपण. नारद मुनी विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ मुळे आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपानी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसत असे. इंद्रादी देव परियसी वसती पूर्व शाखेसी इत्यादी देव अहर्निशी समस्त शाखेसी वसती जाना. गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियसी समस्त मुळांकुरेसी असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताचे विस्तार सांगे न एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेशी चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनेक मासी बर्वे पाहून या दिवशी प्रारंभ करा उपासी शुचिरभूत होऊन या. भानुभौम वारेसी आतळू नये अश्वत्थासी भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियसा. संधी रात्री रिक्त तिथी पर्वणीसी व्यतिपाती दुर्दिनादी वैधृती अपराण्य समय स्पर्शू नये. सचैल स्नान करून निर्मळ वस्त्र नेसून गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवणे पद्मावरी. पूजा करावी कलशासी पुण्याह वाचन कर्मेसी संकल्पावी विधीसी काम्यार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून स्नपन करावे जानोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपी करून या स्नान मग करावे वृक्ष पूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचार. त्रयमूर्तीचे असे स्थान विष्णू शिव शक्ती विन नाही जाण समस्ताते आवाहन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तथा वृक्षासी पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊन तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्यात. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळ प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा जाती संसार भय नाश होती ग्रह दोष बाधून शक्ती सहस्र प्रदक्षिणा कराव्या. पुत्र काम्य असे जासी त्याते फल होय भरोसी मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे. शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्राने काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्ण आयुष्य होती निश्चिती शनी ग्रह न पीडिती
प्रार्थावी अश्वत्थाशी अश्वत्थ थळी बैसोनी एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केली याचे नर एखादा अश्वत्थाशी स्थापन करी भक्तीसी आपुले पितृ 42 स्वर्गी स्थापी परियसा श्री गुरु म्हणती वांज सतीसी अश्वत्थ महिमा आयसी भाव भक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती आचार करी व येणे परी संशय अंतकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम तेची आमुचे असे स्थान सेवा करी व एको म्हणे होईल तुझी मनकामना कन्यापुत्र तुझ होतील श्री गुरु निरोप जेणे परी तशी सेवा करीते नारी येणे परी तीन रात्री आराधिले परी असा श्री गुरु सहित अश्वत्थाची पूजा करते तिसरे दिवशी स्वप्न झाले ती अशी सांजे नाही का एकचित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी भाग काम्य झाले तुझे एक सांगे नाही एक करी म्हणे जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी हो वेगेसी निर्धार धरून मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखुनी सुषुप्तीत सवेची झाली ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करून चौथे दिवशी आली आपण मठाची प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले त्यावेळी हासोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही भक्षण करी व संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करी व तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुझे दिल्ले आजी परी असा व्रत संपूर्ण करून केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस तीनवरी हविषान्न भोजन करी श्वेत वस्त्र नेसोनी नारी कवनाकडे न पाहायची येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परियसी सुस्नात होऊनी चौथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शन पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषणी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुशी आली आपुल्या मंदिराशी ऋतू दिदला पाचव्या दिवशी म्हणून कन्या परियसा येणे परी ती नारी झाली एक गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे ऐसे 9 मास क्रमणी प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविली जातकाते 10 दिवस क्रमणी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊन आली श्री गुरुदर्शनासी बाळक आणून भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगशी एक भावे करून या आश्वासने श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेम भावे करून या उठोनी विनविती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोला आपुला सांभाळावा ऐकोणी तिचे वचन श्री गुरु म्हणते हासन न करी मनी अनमान तुते पुत्र होईल म्हणून ती कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समजतासी तय कन्याचे लक्षण पुत्र होतील बहुतीसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला आपण अहेवपणे होईल इसी ज्ञानीपती त्याचे चारी वेद येते अष्टैश्वर नांदती प्रख्यात होवनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता हिची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल हिचे दर्शन कादा अनेक पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती ती अशी पुत्र व्हावा तुझं कशी योग्य पाहिजे वर्ष तिशी अथवा शतायुषी मूर्ख पै ऐकोणी श्री गुरुच्या वचना विनीत असे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती संतोषणी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने वृद्धवंध्या संतान प्राप्ती नाम 39 अध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।